नमस्कार. जत्रा ही गोमंतक समाज संस्कृतीची उज्ज्वल परंपरा. जत्रा म्हटली की गावागावातील प्रत्येक माणूस उत्साही होतो, भक्तिभावाने भरून जातो. गावागावातून वेगवेगळ्या ग्रामदेवतांनी गावाला नाव दिले, दैवत दिले, श्रद्धा दिली, प्रतिष्ठा दिली, परंपरा आणि संस्कृती दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाविकांना आधार दिला व त्यास प्रित्यर्थ गावागावातील जत्रोत्सव. मित्रांनो, माझ्याही गावाची जत्रा अशीच आनंद देणारी, थोडीशी आगळी वेगळी, अंगावर रोमांच आणणारी, डोळ्यांचे पारणे फेडणारी आमची शिरगावची जत्रा. डिचोली तालुक्यातील असनोडा गावाजवळ शिरगाव गावात होणारी देवी लयराईची जत्रा गोव्यातील एक मोठी व प्रसिद्ध जत्रा. स्थानिक श्रद्धेनुसार लयराई देवी ही अनेक देवतांची बहीण म्हणजेच मयेची महामाया, मूळ गावची केळबाई, मोरजीची मोरजाई, भूमिगत झालेली शीतलाई, मापसा येथील धर्मांतरित झालेली मिलाग्रेस अर्थात मीराबाई, अंजदीव बेटावरील अंजदीपा, अन्न यांचा बाहू वांगिणी येथील खेतोबा. ही जत्रा साधारण वैशाख महिन्यात म्हणजेच एप्रिल मे मध्ये येते. रणरणटे ऊन असूनही भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे ही देवी एका तांब्याच्या भांड्यात चित्रित केलेली आहे व समोर पांढरे शुभ्र मोगरीचे काळे, अंगावर हिरवीगार वस्त्र परिधान केलेली सोजळ साल श्री लयराई देवी. गावागावात देवी लयराईचे अनुयायी आपल्याला आढळतात. जत्रेपूर्वी हे अनुयायी प्रत्यस्त होतात, म्हणजेच सर्व भक्त आपल्याला दैनंदिन दिनचर्येत कठोर नियमांचे पालन करतात. हे भक्तगण गावातील देवळाजवळ राहतात. विशेष म्हणजे यात पुरुष व महिलांचा समावेश असतो. या भक्तगणांना धोंड असे म्हटले जाते. हे धोंड देवळाजवळ राहून स्वतः स्वयंपाक करून भोजन करतात. शाकाहारी भोजनाचे सेवन करतात. शुद्धता पवित्र सांभाळतात. प्रत्येक भोजनानंतर स्नानही करतात. खरंच विचार केल्यास याच्या मागे शास्त्र समजून येते. म्हणजे ऐन उन्हाळ्यात मांसाहारी जेवणाचा त्याग करून शाकाहार स्वीकारतात. हे आरोग्याच्या दृष्टीने किती चांगले. एका ठिकाणी सर्वांनी मिळून राहणे, देवीची भक्ती करणे, खरेच खूपच छान. आजच्या धावपळीच्या जीवनात याच शांततेची तर गरज आहे. जत्रेचा दिवस तर मोठा खासच असतो. या दिवशी शिरगावात मंदिराला एक वेगळेच रूप आलेले असते. मंदिरात व बाहेर विद्युत रोषणाई केली जाते, फुलांची सजावट केली जाते. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे जत्रे दिवशी पहाटे समय होणारे अग्निदिव्य. मंदिराच्या प्रांगणात विशिष्ट जागेत मायात लाकडे मांडली जातात. थरावर थर रचून मोठे भव्य होमकुंड बांधले जाते. जत्रे दिवशी संध्याकाळी गावागावातून अनेक प्रत्यस्त धोंड मंदिरापाशी पोहोचतात. त्यांच्या अनोख्या पोशाखावरून त्यांना ओळखले जाते. हातात विणलेली साधारण 6 फुटी बेताची काठी, धोतर, कमरेला रुमाल. काठीची वैशिष्ट्य म्हणजे ही काठी एका टोकाला वक्र केलेली आहे व तिला लोकरीच्या रंगीत धाग्यांनी सजवलेली आहे. पहाटे समय देवी लयराईची विधिवत पूजा करून तिला मंदिराबाहेर लाकडे असलेल्या ठिकाणी आणले जाते. यावेळी लाखो भक्त तिथे जमलेले असतात. पुढे धार्मिक मंत्रोच्चाराने होमकुंडाला अग्नी दिला जातो. यावेळची सर्व धोंड आतुरतेने वाट पाहत असतात. संपूर्ण काळोखात लाल तत्पर निखारे धगधगताना दिसतात. एक आगळे वेगळे दृश्य मनाला सुखावून जाते. पुढे तो हृदयात धाडकी भरवणारा क्षण. प्रत्यस्त धोंड भक्ती श्रद्धेत पूर्णपणे बुडालेले, तल्लीन झालेले. हजारो धोंडांची रांग, अन्न समोर धगधगते निखारे. जीवाची पर्वा न करता लहान थोर भक्त या निखाऱ्यावरून अनवाणी चालत जात अग्निदिव्य पार करतात. हे अग्निदिव्य पार केल्यानंतरचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. फक्त गोव्यातीलच नव्हे तर दूरदूर राज्यातील लाखो प्रत्यस्त धोंड जत्रेला येतात. हे खरीच देवीची शक्ती आहे, तिच्यावरची श्रद्धा आहे. शेवटी मी एवढेच म्हणेल, आई लयराई तेजस्वी रूप तुझे, अग्निसाम प्रकाशे भक्तांचे दुःख हरावे. निखाऱ्यातून चालताना तूच मार्गदर्शक, श्रद्धेच्या पावलांनी देसी तू बळदळ. शिरगाव भूमी तू वसलीस लाखो भक्तांची आराध्या शक्ती. जय लयराई, जय भक्त वस्तले, जय देवी लयराई, जय देवी लयराई. धन्यवाद.